हॅलो गाईस. सो होळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर आज आहे होळी, तर स्पेशली सगळ्यांच्या घरात होळीच्या दिवशी तर पुरणपोळी बनते. सो आज आमच्या घरीसुद्धा पुरणपोळी बनणार आहे आणि स्पेशली माझी मम्मी बनवणार आहे, मस्तपैकी तूप वरून टाकून मस्त. सो आजचा ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे पुरणपोळी. सो चलो, परत एकदा तुम्हाला होळीच्या खूप खूप शुभेच्छा. चलो. तर आता मी पुरण बारीक करते आणि ऑलमोस्ट माझं झालेलं आहे, फक्त थोडंसंच बाकी. मग त्याच्यानंतर पुरणपोळी करायला घेणार. आमच्या घरातला पसारा किती दिसतोय मम्मी, बेसिनमधला. आवरायचं नाही एवढी काळजी होत तर. यू डोंट नो किती ठेवलंच कसं बेसिनमध्ये हातारखे धुवून टाकायचं. पसारा दिसतो. बेसारा ठेवलंच कसं. देखो गाइस, देखो 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 देखो, येल्लो येल्लो. मला पण बनवायला शिकवशील का? चपाती भाजी बनवायची. चपाती येते मला गोल गोल. गाईज इग्नोर दिस वॉशिंग बेसिन मधला भांडी. वॉशिंग बेसिन का बोलली मी, वॉश बेसिन बोलायचं होतं मला. बेसिन मधला भांडी इज इग्नोर प्लीज. देखो देखो गाईज, देखो 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 देखो. फुगली पाहिजे मस्त टम्म. फुग रे, फुल फुल. का आलं जळली मग? काय नाही, फुलीत का नाही? काय माहिती काय नाही फुल. शी, हे ऐसा कायचा पुरणपोळी फुलतच नाही अजिबात. चपात्या फुगतात आणि पुरणपोळी फुगायला काय? तू खाणार ना म्हणून. असं थोडी. तूप आता नको लावू ना. आय डोंट नो. लाव ना. टम्म फुली पाहिजे, टम्म. घेऊन म्हणा मम्मी, टम्म. तू असं सोडायचं असतं, असं नुसतं चमच्याने नसतं फिरवायचं. तर आता मी चहासोबत पुरणपोळी खाते, टेस्ट करून बघते पुरणपोळी कशी झाली आहे. सो पुरणपोळी खूपच छान झालेली आहे.